बुलेटिनची सुरुवात करूयात महत्त्वाच्या बातमीनं। ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची राज्यसभेवर निवड करण्यात आली आहे। राष्ट्रपती कोट्यातून निकम यांच्यासह चौघांची नियुक्ती करण्यात आली आहे। आता सरकारी वकील उज्ज्वल निकम हे खासदार उज्ज्वल निकम असणार आहे। 2024 लोकसभा निवडणुकीत मुंबईतून उत्तर मध्य मुंबईतून लढले होते, पण उज्ज्वल निकम यांचा पराभव झाला आणि काँग्रेसच्या वर्षा गायकवाड या विजयी झाल्या होत्या। ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांची आता राज्यसभेवर निवड करण्यात आली आहे। राष्ट्रपती कोट्यातून उज्ज्वल निकम यांची निवड करण्यात आली आहे। त्यांना खासदारकी मिळाल्यामुळे आता खासदार उज्ज्वल निकम असं त्यांचं संबोधन होईल। दरम्यान कुणाकुणाला राष्ट्रपती नियुक्त खासदारकी मिळाली आणि त्याचं योगदान काय आपण पाहूया। सदानंदन मास्तर हे केरळमधील शिक्षण तज्ज्ञ आहेत आणि सामाजिक कार्यकर्ते सुद्धा आहेत। सामाजिक कार्य शिक्षण क्षेत्रात त्यांचं महत्त्वपूर्ण योगदान आहे। शिक्षणाच्या प्रसारासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले। सीपीआयएमच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे दोन्ही पाय कापले होते। भाजपकडून कुथुपरममधून ते रिंगणात होते, पण पराभूत झाले। त्याचबरोबर उज्ज्वल निकम हे भारतातील प्रसिद्ध सरकारी वकील आहेत। 26/11 हल्ल्यात कसाबच्या खटल्यात त्यांनी प्रतिनिधित्व केलं। 2016 मध्ये पद्मश्री पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात आलाय। तर 2024 मध्ये भाजपकडून उत्तर मध्य मुंबईतून रिंगणात होते, पण ते पराभूत झाले। त्यानंतर हर्षवर्धन श्रिंगला पश्चिम बंगालच्या दार्जिलिंगचे हे रहिवासी आहेत। भारताचे माजी परराष्ट्र सचिव सुद्धा राहिले। अमेरिका, युनायटेड किंगडम, थायलंड राजदूत म्हणून त्यांनी काम पाहिलंय। आंतरराष्ट्रीय मंचावर प्रभावीपणे त्यांनी आपली भूमिका मांडली आहे। त्याचबरोबर मीनाक्षी जैन या सुद्धा प्रख्यात इतिहासकार आणि प्राध्यापिका आहेत। इतिहास आणि संस्कृतीच्या अभ्यासात त्यांचं मोलाचं योगदान राहिलंय। भारतीय इतिहास संशोधन परिषदेच्या त्या माजी सदस्य आहेत। प्राचीन मध्ययुगीन इतिहासावर त्यांनी अनेक पुस्तकं लिहिली आहेत। दरम्यान उज्ज्वल निकम राज्यसभेचे खासदार झाल्यानं संतोष देशमुख प्रकरण हे त्यांना सोडावं लागण्याची शक्यता आहे। उज्ज्वल निकम हे बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणात सरकारी वकील आहेत। राज्यसभेची खासदारकी आणि सरकारी वकील ही दोन्ही पदं एकत्र भूषवता येत नाहीत आणि त्यामुळे देशमुख प्रकरण हे उज्ज्वल निकम यांना सोडावं लागण्याची शक्यता आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी राहुल कुलकर्णी आहेत। राहुल, उज्ज्वल निकम यांची आता राज्यसभेवर निवड करण्यात आली आहे। राष्ट्रपती कोट्यातून त्यांच्यासह आणखी चौघांची नियुक्ती करण्यात आली आहे। त्याबद्दल एक सविस्तर सांगाल आणि महत्त्वाचं म्हणजे राज्यसभेचे खासदार झाल्यानं निकम यांना आता संतोष देशमुख प्रकरण हे सोडावं लागू शकतं का? पहिल्यांदा तर हे जे 4 सदस्य झालेले आहेत, मुळामध्ये वरिष्ठ सभागृह असल्यामुळं जसं विधान परिषदेमध्ये 12 सदस्यांची नियुक्ती करता येते, कारण ते सार्वजनिक जीवनातनं लोकातनं निवडणूक लढवून आपल्या कार्याचं योगदान देऊ शकत नाहीत, अशी आपली संरचना असल्यामुळं आपण वरिष्ठ सभागृहाची निर्मिती केली आणि त्यामुळं राष्ट्रपतींच्या कोट्यातनं ह्या झालेल्या निवडी आहेत। 2 फारच इंटरेस्टिंग आहेत। म्हणजे खरं तर दोघांनी लोकसभेची निवडणूक लढलेली होती, एक उज्ज्वल निकम आणि दुसरे मास्तर। तर त्या दोघांना पुन्हा एकदा संधी दिली, तशा अर्थानं ते पुनर्वसन आहे। पण 2 सदस्य असे आहेत, एक केरळमधनं येतात आणि एक पश्चिम बंगालमधनं। या दोन्ही राज्यामध्ये निवडणुका होणार आहेत आणि त्या राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीला अपेक्षित असं यश मिळालेलं नाहीये मागच्या निवडणुकीमध्ये। भलेही बंगालमध्ये लोकसभेच्या जागा त्यांच्या 18 आणि त्या सुरुवातीला 18 आणि नंतर 18 आलेले आहेत। आता विधानसभा काबीज करायचे, त्यामुळे या मर्यादेमध्ये या नियुक्तीकडे बघायला हवं। राहिला प्रश्न उज्ज्वल निकम यांच्या संदर्भातला, तर उज्ज्वल निकम यांना संतोष देशमुख प्रकरण असेल किंवा इतर कोणतीही प्रकरणं असतील, ही प्रकरणं सोडावी लागणार आहेत, कारण ऑफिस ऑफ प्रॉफिट प्रमाणे उज्ज्वल निकम हे एकाच वेळेला सरकारी वकील आणि त्याबरोबर राज्यसभेचे सदस्य राहू शकत नाहीत। आणि त्यामुळे ऑफिस ऑफ प्रॉफिटमध्ये यापूर्वी सुद्धा सुप्रीम कोर्टाने ज्या गाईडलाईन्स दिल्यात, खास करून काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्या सोनिया गांधी यांना सुद्धा ऑफिस ऑफ प्रॉफिटवर बऱ्याच खटल्याला सामोरे जावं लागलं होतं। त्यामुळं अगदीच कायदेशीर दृष्ट्या कुठला नवीन एखादा प्रकार शोधला सरकारनं तरच ऑफिस ऑफ प्रॉफिटला बाजूला करून उज्ज्वल निकम हे संतोष देशमुख आणि इतर तत्सम प्रकरणामध्ये विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्त राहू शकतात। कारण विशेष सरकारी वकील म्हणून त्यांना विशिष्ट असा भत्ता,
त्यानंतर राहण्यासाठीची सोय, गाड्याची सोय, अशी जी एक लाभाची गोष्ट असते ती त्यांना सरकारकडनं दिली जाते. त्यामुळे हे तर कायद्याच्या दृष्टीनं स्पष्ट आहे की ते संतोष देशमुख किंवा कल्पनागिरी किंवा नगरमधल्या काही प्रकरणामध्ये जिथे जिथे विशेष सरकारी वकील आहेत तिथे ते राहू शकणार नाहीत. त्याशिवाय प्रेसिडेंट जर आपण बघितला, कारण आपल्याकडे दोन महत्वाची मोठी नाव आहेत. एक आहे कपिल सिब्बल, जे राज्यसभेचे सदस्य आहेत, कायदा मंत्री पण राहिलेले आहेत, आणि अभिषेक मनु सिंघवी. हे दोन्हीही जण ज्या ज्या वेळेला राज्यसभेचे सदस्य राहिलेत त्या वेळेला ते राज्यसभेचे सदस्य अधिक स्वतःची वकिली करू शकतात, परंतु ते सरकारी वकील म्हणून कोणत्याही खटल्यामध्ये आलेले नाहीत. काही केसेसमध्ये तर असं झालेलं आहे की जेव्हा राज्यसभेचे सदस्य झाले त्यावेळेला त्यांनी काही काळासाठी स्वतःची वकिली ही बाजूला ठेवलेली होती. या परिप्रेक्षामध्ये बघितलं तर दोन्ही गोष्टी, ऑफिस ऑफ प्रॉफिट आणि आधीचा प्रेसिडेंट, हे पाहता संतोष देशमुख आणि तत्सम कोणत्याही खटल्यामध्ये उज्ज्वल निकम हे सरकारी वकील राहू शकत नाहीत, हे आता स्पष्ट झालेलं आहे. राहिला मुद्दा जो सुरुवातीचा होता तो, एकतर त्यांनी वर्षा गायकवाड यांच्या विरोधामध्ये निवडणूक लढली, तर आपल्याला आठवत असेल तर त्या ठिकाणी ते उमेदवार हे शेवटच्या क्षणाला घोषित झाले, कारण आशिष शेलार यांनी त्या लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढावी असे प्रयत्न होते. आशिष शेलार यांना लोकसभेची निवडणूक लढायची नव्हती, त्यामुळे शेवटच्या क्षणाला उज्ज्वल निकम यांची निवड झाली. आणि ती निवड होत असताना, म्हणजे ती उमेदवारी घेत असताना बहुधा उज्ज्वल निकम यांनी काही अटी घातल्या असाव्यात, कारण ते विधिज्ञ, निष्णात विधिज्ञ आहेत, की जर आपला ह्या निवडणुकीमध्ये पराभव झाला तर पुढे काय. तर त्याच्यातनंच कदाचित भारतीय जनता पार्टीने, कारण अधिकृतपणे त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे, भलेही त्या अलीकडच्या काळामध्ये त्यांची विशेष सरकारी नियुक्ती झाल्यानंतर आणि मधल्या निवडणुकीच्या निकालानंतर फारसे सक्रिय नव्हते राजकीय पटावरती. पण आता एकतर ते खास प्रयत्न आशिष शेलार यांनी केले असावेत किंवा देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना शब्द दिलेला असेल की जर निवडणुकीचा निकाल तुमच्या विरोधामध्ये आला तरी सुद्धा आम्ही तुमचं पुनर्वसन करू. तशा अर्थाने एक मोठं पुनर्वसन आहे उज्ज्वल निकम. त्यामुळे आता उज्ज्वल निकम यांच्या जागी नेमकी कोणत्या वकिलाची नियुक्ती होते हे पाहावं लागणार आहे. धन्यवाद.